वाढत्या तापमानामुळे नांदेड जिल्ह्यातील पाणी प्रकल्पातील पातळी झपाट्याने कमी होताना चित्र आपल्याला पाहायला मिळतं। नांदेड जिल्ह्यातील अनेक नैसर्गिक जलस्रोत जे आहेत ते आटल्याचं हे चित्र पाहायला मिळतं। आता मी नांदेड येथील विष्णुपुरी प्रकल्पात आहे। आपण जर बघितलं तर या प्रकल्पाची आता पाणी पातळी 47.7% एवढी आली आहे। तर नांदेड जिल्ह्यात एकूण 104 प्रकल्प आहेत, याची सुद्धा पाणी पातळी जी आहे ते 41% झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने नांदेड जिल्ह्यातील सगळेच प्रकल्प 100% भरले होते। मात्र वाढत्या तापमानामुळे जे आहेत आता पाणी पातळी झपाट्याने घटताना आपल्याला पाहायला मिळते। याशिवाय मानार प्रकल्पात जे आहे ते 52.56% एवढा पाणीसाठा शिल्लक आहे। तर मध्यम प्रकल्पामध्ये 43.25%, लघु प्रकल्पात 29.29%, तर उच्च पातळी बंधाऱ्यात जे आहे ते 41.5%, तर कोप बंधाऱ्यामध्ये केवळ 0.13% एवढा पाणीसाठा शिल्लक आहे। एकंदरीत जर जिल्ह्याचे चित्र बघितलं तर जिल्ह्यात सध्या 41% पाणीसाठा शिल्लक आहे। गत वर्षी जे आहे ते समाधानकारक पाऊस झाला होता, त्यामुळे पाणी मुबलक असलं तरी भविष्यातली जर उन्हाळ्याची दिवस पाहता या सगळ्या पाण्याचं नियोजन पाटबंधारे विभागांना करावे लागणार आहे। तसं त्यांनी नियोजन सुद्धा केलं आहे। मात्र असं असलं तरी जे आहे ते झपाट्यानं वाढत असलेल्या उन्हामुळे पाणी पातळी खालावताना आपल्याला पाहायला मिळते। पाणी वापरताना काळजी घेण्याचं आवाहन जे आहे ते प्रशासनाच्या वतीनं करण्यात येते। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।